नमस्कार सर. नमस्कार, 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 नमस्कार सर्व नमस्कार. कोकणवासियांना प्रेमपूर्वक नमस्कार. तर बरोबर. धन्यवाद. श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गरजलो रे गरजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे गरजलो रे गरजलो ही एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशातीलच एक उपक्रम म्हणजे आपल्या कोकणामध्ये या लाल मातीमध्ये अनेक रत्न हिरे लपलेले आहेत. अनेक प्रेरणादायी बरोबर. व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांनी शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं अशा व्यक्ती आहेत. त्यांच्या मुलाखती जास्तीत जास्त कोकणवासियांपर्यंत पोहोचाव्या, त्यांचं मार्गदर्शन कोकणवासियांना व्हावं या उदात्त आणि निस्वार्थ हेतूने लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांना कोकणवासियांना सांगावयास आनंद होतोय की आतापर्यंत 338 भाग झालेले आहेत आणि आजचा भाग हो. 339वा आहे. आणि या भागाला लाभलेले आहेत ते आमचे सन्माननीय नमाई कवी सुभाष नाईक सर आणि त्याचबरोबर एक अवलिया व अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज आपण कटिबद्ध आहोत आणि सर्व कोकणवासियांनी त्यांचे विचार ऐकावेत, मार्गदर्शन घ्यावं ही नम्र विनंती आणि आजच्या लाईव्हला सुरुवात करतोय. तत्पूर्वी सुभाष सर आपण परत एकदा घरात या मंचावर सहर्ष स्वागत. बरोबर. धन्यवाद. प्रत्येक सुरुवात करतोय आजच्या मुलाखतीला. तर प्रत्येक आजची ज्या आपण पाहिली परिस्थिती तर प्रत्येक म्हणजे आता मधली पिढी पाहिली तर यापूर्वीची पिढी आणि आताची पिढी पाहिली तर आपण शिक्षण झालं की नोकरीच्या मागे धावतो किंवा आज मुंबई कोकणातील साखरपणी जास्त जास्त मुंबई शहरामध्ये किंवा अन्य शहरामध्ये स्थायिक झालेले आहे पोटात उदरनिर्वाह करण्यासाठी. तर आपण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये आपण पदार्पण केलं आणि व्यवसायामध्ये आपलं करिअरला सुरुवात केली. तर सर आपण किती वर्ष व्यवसाय करत आहात आणि व्यवसाय करताना मराठी माणूस म्हणून किंवा कोकणी माणूस म्हणून तुम्हाला सामना करावा लागतच असेल, पण त्यावेळी या क्षेत्रात कार्यरत असताना आपणास जो आलेला अनुभव आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. बोला सर. बरोबर. धन्यवाद. नक्कीच बोलतोय मी. पण आजच्या ह्या मुलाखतीमध्ये मी सर्वप्रथम गरजलो रे गरजलो ही एक सामाजिक चळवळ घेऊन आपण ज्या बऱ्याच मुद्द्यांना घेऊन आपण या सामाजिक चळवळीमध्ये जो आपला जो एक धावपळ जी चालली आहे, जी काही तुम्ही ही चळवळ तुम्ही उभी केलेली आहे, त्याच्यासाठी मी माझ्याकडून माझ्या नमाई काव्य संग्रहाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. कारण ह्या आमच्या सगळ्या ह्या मुलाखती ज्या आहेत त्या आहेतच, पण जे तुम्ही जे एक सामाजिक जे कार्य घेऊन आज तुम्ही जर कुठेतरी ह्या समाजामध्ये वावरतात तर खरे हिरो तुम्ही आहात. आम्ही त्याच्यानंतरचे हिरो आहोत. तर एक कोकणाला घेऊन कोकणाच्या ज्या ह्या काही अडीअडचणी आहेत ह्या अडीअडचणींना घेऊन तुम्ही ज्या पद्धतीत आज वावरतायत त्याच्याबद्दल या तुमच्या कार्याला मी माझ्या नमाई काव्य संग्रहाकडून सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि पुढे आपण बोलणारच आहोत. आपण माझ्या प्रवासाबद्दल तुम्ही विचारलेलं आहेच. तर या प्रवासाच्या अगोदरही मी एक बोलतोय की आज ह्या मंचावर मी जो आलोय तर मला असं वाटतं की या मंचाच्या समजा आज तुम्ही मला एक योगदान मला ते द्यायला पाहिजे आणि ह्या मंचाला चांगलंच एक योगदान मी देऊन जाणार आहे आज. काय तर माझा एक प्रवास तुम्ही जो विचारलेला आहे की या व्यावसायिक क्षेत्रात मी जो पदार्पण केलं, तर आज हे व्यावसायिक क्षेत्रामध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तर आज 32 वर्ष या व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. माझ्या वयाच्या आज जेव्हा मी इथे 87 पासून या मुंबईमध्ये ह्या हा सर व्हिडिओ पॉज आवाज झालाय. येतोय. आवाज येतोय. पॉज झाला. हा एक मिनिट चालू ठेवा तुम्ही. बोला तुम्ही बोलणं चालू ठेवा. आवाज येतोय. आणि जेव्हा ह्या मुंबईमध्ये जेव्हा मी कार्यरत इथे झालो तेव्हा मी 6 वर्ष एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी काम केलं आणि कुठेतरी तिथे लहान जसं म्हणतो की श्री गणेश
येतीलच. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे, काही नेटचा इश्यू असल्यामुळे सर बाहेर गेले. ते तोपर्यंत येतीलच. तत्पूर्वी आजपर्यंत हा पेहराव, हा घरातलो रे घरातलो नाटकातील दाची हे व्यक्तिरेखा साकारत असताना बरेच दिवस काही शो नाटक घरातलं घरातलं कुठेतरी थांबलं. पण आज सुभाष नाईक सरांनी आज हा, येतोय हा. बोला सर. हं, अच्छा. हा, येतोय आवाज. हं. तर थोडंफार याच्यामध्ये जर काही व्यत्यय आला तर जे कोणी आता दर्शक या चॅनेलवर आलेले आहेत त्यांना सर्वांनाच एक मी विनंती करेन की एक इथे तसं जर बघायला गेलं तर नेटचा प्रॉब्लेम असतो. तर तसा जर काही आला असेल तर थोडंसं सांभाळून घ्यावं. पण आपण ही मुलाखत पुढे घेऊन जाऊया. तर सांगावं असं मला असं वाटतं की साहित्य क्षेत्र तर नंतर आलं, पण व्यावसायिक क्षेत्राकडे जेव्हा मी इथे वळलो तेव्हा 6 वर्ष मी प्रायव्हेट कंपनीमध्ये मी काम केलं आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करून मी तिथलं काम शिक्षण पूर्ण जे आहे ते मी आत्मसात करून नंतर मला असं वाटलं की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये मी कायमस्वरूपी जर तसा जर राहिलो असतो तर आज ज्या कुठल्याच एका एका स्थानावर मी आहे तो मी असलो नसतो. तेव्हा मला स्वतःला कुठेतरी एक माझाच कुठेतरी एक निर्णय घ्यावा लागला की नाही, आता 6 वर्ष झाली मी त्याच्यामध्ये परिपक्व आहे, परिपूर्ण आहे. तर हे जेव्हा मला वाटलं तेव्हा मग स्वतःचा एक व्यवसाय चालू करावा. जे काम मी शिकलोय तेच काम मला पुढे घेऊन जायचं होतं. आणि मग त्यानंतर मग आता दिवस जर निवडायचा आहे तर मग मी तिथे काही वाट बघितली नाही. मी अ, 1 नोव्हेंबर 1992 हा दिवस म्हणजे या दिवशी मी माझ्या कंपनीचा मी राजीनामा दिलेला आणि म्हणजे 1 महिन्यासाठी मी तिथे कामासाठी थांबलेलो, की त्याच्यानंतर मी पुढे माझ्या कामासाठी मी निघून जाईन असं. पण दैवसर्गाने असं एक झालं, की नाही, की खूप मोठा असा एक हादसा तिथेच झाला, की बाबरी मशीदवर अटॅक झाला आणि बाबरी मशीद ज्यावेळी बाबरी मशिदीचा जो ढाचा पाडला गेला, तो डिसेंबरमध्ये 6 डिसेंबरला ही गोष्ट घडली. आणि या अगोदर मी माझा जो काही राजीनामा होता तो मी देऊन मोकळा झालेलो. मग हे माझ्यासमोर खूप मोठे एक धर्मसंकट होतं. पण मी शब्दाचा आजपर्यंत कुठचा शब्द मी जो माझ्यामध्ये कुठेतरी कमिट करतो तो मी कधी मागे नाही घेत. मी त्या कंपनीला जसा मी राजीनामा दिला तसाच मी ताबडतोब मी 1 महिन्याच्या अगोदरच 15 दिवसातच मी कंपनीतून सुट्टी घेतली. आणि मग माझ्या कंपनीसाठी लागणाऱ्या मशिनरी काय होत्या, त्या पाहिजे त्या सगळ्या गोळा करायच्यासाठी अखंड मुंबईभर मी त्या मशिनरी कुठे बघत होतो, काय कुठे बघत होतो आणि तिथून ह्या एका बाजूने दंगल चालू होती आणि त्यातच मी ह्या सगळ्या काही त्या गोष्टी करत होतो. साहेब तुम्हाला मी सांगतो, की माझ्या आयुष्यात मी मरता-मरता 2-3 वेळा मी जगलेलो आहे. काय. पण एवढंच, की हिंमत जी माणसाने हिंमत जर कधी जर हारली असेल, तर तो माणूस कधीच सक्सेस होत नाही. काय. पण मी हिंमत हारणारा माणूस नाही. मी तुम्हाला सांगतो, की गोल देऊळ सारखं म्हणा किंवा बेराम पाडा म्हणा, अशा ठिकाणी जिथे दंगल रात्री व्हायची, तर अशा ठिकाणाहून मी मशिनरी आणलेल्या आहेत. म्हणजे तिथे जाऊन ते धाडस करणं आणि ज्या पार्ट्यांकडे मी जेव्हा जायचो, तेव्हा पार्ट्या मला काय बोलायची, की "अरे राजा, की आता माहोल काय चाललाय आणि तू कंपनीच खोलायला कसली चाललायस?" कारण 2-4 महिने तर त्यावेळी सगळं ठप्प झालेलं. म्हणजे ह्या ज्या हं. गोष्टी आहेत, या जर तसं बघायला गेलं तर म्हणजे पूर्णतः ठप्प होतं. पण तशा दिवसामध्ये मी माझ्या ह्या करिअरची सुरुवात जी केली की नाही, मला माहीत होतं, की रात्रीनंतर दिवस येतो आणि दिवसानंतर पुन्हा रात्र होते. हा जो खेळ जो आहे, तो चालतच राहणार. पण आपल्याला थांबून चालणार नाही. आणि असं करता-करता मग मी माझ्या पद्मा इंजिनिअर्स या कंपनीची मी मुहूर्तमेढ त्यावेळी तिथे केली आणि तिथूनच जो काही मी मग जे काही मग व्यावसायिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चढ-उतार हे सगळे असतातच. त्याच्यामध्ये ते नाकारता येणार नाही आणि एक मराठी व्यावसायिक म्हणून जर या क्षेत्रामध्ये इतरांसोबत जर चालायचं, तर तेवढं कठीण आहे साहेब. पण एवढंच, की मला असं वाटतं, की जिभेच्या शेंड्यावर जर आपण साखरेचा गोडवा जर ठेवला, तर मला असं वाटतं, की कुठचं क्षेत्र आपल्याला कठीण जाणार नाही. आणि याच गोडव्याने मी माझ्या ह्या प्रवासामध्ये मी चालत राहिलो. आणि याही पुढे चालत राहणार. चांगला मला प्रतिसाद मिळाला आणि तिथून आज 32 वर्ष मी मोठं काही गडगंज असं जरी काही माझ्याकडे जरी नसलं, तरी आज मुंबईसारख्या शहरात माझा स्वतःचा फ्लॅट आहे. मुंबईसारख्या शहरात माझ्या स्वतःची कंपनीची जागा आहे आणि मी स्वतः आहे. आणि माझ्याबरोबर माझी 2 पोरं आहेत, माझ्या बायका पोरं आहेत. ही जी माझ्याबरोबर आहेत, की नाही, हीच माझी आजची संपत्ती आहे साहेब. आणि ह्या संपत्तीला घेऊन मी पुढे चाललोय. हा प्रवास नक्कीच आहे. सलाम आपल्या कार्याला.
खरोखरच मुंबईसारख्या या मायानगरीत तिथे जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करणं हे तेवढं खाऊ हो, नाहीये. आणि इथे बरोबर. परराज्याची लॉबी असताना आपला मराठी माणूस इथे स्वतःचा व्यवसाय उभा करतोय. खूप मोठं कौतुक आहे व्यवसाय करतो. आपलं. आणि बरोबर. आपण सांगितल्याप्रमाणे आज अ, क म्हटलं जातं, की आपला मराठी माणूस किंवा कोकणी माणूस पटकन बोलतो, पाहिजे तर घे नाहीतर जा. ही किंवा नाही जात. आपल्या उद्योगधंद्याला माणसं जोडणं म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ह्या हे साखर. तत्व आहे. प्रत्येकाने उद्योग नवीन होतकरू जेव्हा केव्हा उभारणार आहेत उद्योग, त्याने सुद्धा हे लक्षात बरोबर, ठेवावं. अ, ही बरोबर, आपली व्यवसायाची बाजू झाली व्यवसायाची. आता दुसरी बाजू बरोबर. आपण कसं असतं प्रत्येकाला आपल्या कोकण हे लाल मातीचं एक कलेचं माहेर गेलं म्हणजे कला ही प्रत्येक लाल मातीच्या प्रत्येक घराघरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ही कला ही प्रत्येकाच्या अंगात लपलेली आहे. कोकणी माणूस म्हणजे आहे. कालच बरोबर. सर म्हणाले आपले काल मुलाखत झाली त्यांची मरबळ सर म्हणाले, की सिंधुदुर्ग म्हणजे हं. कलाकारांची खाण आहे. आता विद्येश छान शाहीर आहे. सुद्धा आलेला आहे. खूप विद्येश हां, बोलतोय. खूप छान वाटतंय सर धन्यवाद. आपला प्रवास आणि वाटचाल ऐकण्याची संधी मिळते. पुढील अरे वाह! प्रश्नाकडे येऊ. तर कला बरोबर. क्षेत्रामध्ये म्हणजे विद्येश सुद्धा एक कलाकार आहे आणि प्रत्येक ठिकाणी कलाकार आहे. कलाकारांचं एक बरोबर. माहेरघर हो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा आहे, खाण आहे कलेची. खाण आहे. खाण आहे. तर बरोबर आहे. आपल्याला आपण कला क्षेत्रामध्ये एक कवी म्हणून सुद्धा कार्य नमाई कवी म्हणून आपलं एक नाव पडलेलं आहे. त्याशिवाय हो. निवेदक, मार्गदर्शक अनेक असे आपल्या अनेक पैलू आहेत. तर कला बरोबर, क्षेत्राची नेमकी आपणास आवड कशी निर्माण झाली आणि या क्षेत्रातील बरोबर, आतापर्यंतचा अनुभव काय सांगाल? कशाप्रकारे? बरोबर आहे. खूप सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण माझ्या बालपणात तुम्ही घेऊन जाणार होता मला. ह्या प्रश्नाला नक्की. मला जर कळलं तर साहित्य किंवा कला क्षेत्राची जी आवड जी आहे की नाही, ही सांगायला आज जर गेलो तर मला माझ्या बालपणात जावं लागणार. कारण बालपणात म्हणजे शाळेच्या माणूस जो मुलं जी असतात ती शाळेच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर घडत असतात आणि तिथून त्यांचा प्रवास चालू होतो. खरं तर शाळेच्या प्लॅटफॉर्मवर मी 4थी पासून उभा राहायला सुरुवात केली आणि त्यावेळपासून जर म्हणायला गेलं तर 4थी, 5वी, 6वी आणि 7वी ह्या 4 वर्षामध्ये माझा शाळेच्या तेवढ्या त्या साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा दबदबा होता. कारण तशा पद्धतीचे आज मी म्हणतो शिक्षक मला त्या पद्धतीचं घडवत होते. माझ्याकडून काही गोष्टी करून घेत होते. तर तो एक मला एक श्रीगणेशा मला की शाळेतून मी जेव्हा करायचे होते 2 छोट्या बालनाटिकामधून मी कामं केली. एक वाल्मिकी रामायण या हे एक नाटक त्यावेळी बसवलं गेलं शाळेतून आणि त्यावेळी आम्ही तिथे माझी जी भूमिका होती ती नारद मुनीची होती. आणि आम्ही रामायणाच्या ह्याच्यावर वाल्याचा वाल्मिक कसा झाला, हा भाग त्याच्यामध्ये आमच्याकडून करून घेतलेला. तर तिथे मला ती एक प्रेरणा मिळाली, की मी रंगभूमीवर काम करू शकतो आणि माझी भूमिका जी कशी होती, ह्या भूमिकेचं ज्यावेळी रसिकाने जी दाद दिली, ते वडील माझे आणि आई-वडील प्रेक्षकामध्ये होते. त्यांना ते असं भरभरून आलं, की मुलगा आपला काही ना काहीतरी आपल्या काहीतरी मुलामध्ये कारण ही नारद मुनीची भूमिका जर म्हणायला तर दशावतारावर तुम्ही जर बघाल, तर ती एक म्हणजे अशी संगीतमय अशी भूमिका आहे ती अशी. आणि ज्या पद्धतीत कोकणात दशावतार जसं हे करतात त्या पद्धतीत मी ती मांडलेली. आणि त्यातून एक असं झालं, की शिक्षकांनी जो एक प्रतिसाद दिला वडिलांना, की मुलगा तुमचा खूप ह्या क्षेत्रामध्ये खूप हे आहे असं, पुढे आहे. तर त्या कारणाने वडिलांना सुद्धा असं वाटलं, की या कलेला ह्याच्या कुठेतरी मागे खेचता कामा नये असं. आणि त्याच्यानंतर मग शालेय शिक्षण जेव्हा माझं संपल्यानंतर मग तरीही मी गावाकडे 2-3 वर्ष मी राहिलो. आणि तिथून मग मी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक अशी 4-5 नाटकं केलेली रंगभूमीवर आणि वेगवेगळे रोल तिथे. स्त्री पार्टाचे रोल केलेत. त्याच्यानंतर मग मी कॉमेडी रोल केलेत, हिरोचे रोल केलेत. आणि हा जो एक माझा जो अनुभव होता तिथल्या गावाकडे तुम्हाला माहित आहे, की त्यावेळी सामाजिक नाटकं वगैरे सगळी चालायची वगैरे अशी. आणि मग इकडच्या एका मंडळाने केलं तर तिकडच्या एका मंडळाने केलं असं म्हणता तिथे ते एक आपल्याला एक पुरं स्पिरिट मिळालं, की रंगभूमीवर बरोबर. कसं उभं राहून आपण बोलू शकतो असं काय. आणि मग तिथूनच काही दिवसांनी आता करिअर तर शेवटी आहेच. वडिलांना वडील तर नव्हते. आईला वाटायचं, की पुढे करिअरचं काय? म्हणून मग असं म्हणता मग मी मुंबईला आलो. मोठ्या भावांकडे मी राहिलो आणि इथून राहून मग मी माझ्या ह्या करिअरची इथे सुरुवात केली. ती करिअर म्हणजे 6 वर्षाची सर्व्हिस आता जी मी बोलतोय ती 6 वर्ष मी सर्व्हिस करून मी त्याच्यामध्ये गेलो. पण जे काही मी आता जो घडलाय साहित्य क्षेत्रात जो आलो, तो आत्ताचा जो मध्यंतरी 2023 मध्ये जो काही कोरोनाचा जो काळ आला. ह्या कोरोनाच्या काळामध्ये बरेच साहित्यिक, कवी लोक जन्माला आलेत. की हा जो 1.5 वर्षाचा हा जो काळ जो गेला की नाही, ह्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला जसा वेळ पाहिजे होता,
तसा वेळ मिळाला. हम्म. आणि या वेळेतच प्रत्येकाने जसा ज्याला म्हणजे त्यांना जे काय म्हणजे बघा, जो एक साहित्यिक जो बनतो साहेब, तो साहित्यिक पुढचं भविष्य बनून तो बनत नसतो कधी. साहित्यिक बनतो हा त्याच्या बरोबर. मागच्या प्रवासाचा जो चढ उतार जे असतात, त्यांनी जे काय पाहिलेलं हम्म. असतं, जे जे चांगले, वाईट, सुख-दुःखाचे जे काय अनुभव पाहिलेले असतात, ते अनुभव घेऊन तो आपल्या रेखाटनामध्ये तो लिहित असतो. प्रत्येक माणूस साहित्यिक आहे, पण त्याला फक्त ते लिहायला यायला पाहिजे. त्याची एक प्रत्येकाचं एक कुठेतरी एक व्यक्तिमत्व आहे. त्याच्यातून त्याला जावं लागणार. जो लिहितो, जो बोलका आहे तो बोलत जातो. जो नाही बोलत तो तसाच राहिला. आणि अशा ह्याच्यातून मला ती एक संकल्पना मिळाली, की ह्या खाली वेळामध्ये जेव्हा मी कारण आपण प्रत्येक जण आपल्या घरातच बंदिस्त होतो. बाहेर म्हणजे आपल्याला बाहेर पण जाणं कोणी हेच नव्हतं. मग दुसरं करणार काय? आपली माणसं मिळायची बंद झालीत. गाव आपल्यापासून दुरावला. आणि ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत की ना, तिथून कुठून तरी मन जड व्हायला लागलं, की ह्या कुठेतरी आपत्तीमध्ये जर आपण जर गेलो, तर आपण पुन्हा कोणाला भेटणार नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी आठवल्यात आणि मग तेव्हापासून मी थोड्या-थोड्या एक कविता लिहिली. की अशा म्हणजे म्हणजे माझ्या कविता ह्या सगळ्या अशाच आहेत, की सामाजिक ह्या ज्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आहेत, ह्या मी कुठेतरी हेरून माझ्या कविता काव्यलेखनामध्ये मी लिहितो. आता हा जो प्रवास जर म्हणायला गेलं तर या गोष्टीला कुठेतरी एक नाव द्यावं लागणार, एक ब्रँड कुठेतरी असावं लागणार. तर तो नमाई हा जो ब्रँड झाला, ह्या नमाईची सुद्धा तसं जर बघायला गेलं तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं, "सर नमाई म्हणजे काय?" नमाई म्हणजे हा सात्विक शब्द आहे सर, डिक्शनरीमध्ये सुद्धा हा भेटणार नाही. आणि प्रत्येक बरोबर. साहित्यिकाला शब्दांची निर्मिती करण्याचं त्याला पूर्णतः स्वातंत्र्य आहे. हा शब्द मी बनवलेला आहे, की या सगळ्यात जर ह्या शब्दाकडे जर तुम्ही जर पहिल्याच उच्चारण जर कराल की नाही, तर नमा ईश्वराला. नमा बरोबर. ई आणि ईश्वर, नमा ईश्वराला. हम्म. दुसरा त्याचा अर्थ असा होतो, की न मा आईला. ही म्हणजे बरोबर. आईचा, नमा ही आईचा उच्चार होतो. नमा सकाळी जर हम्म. तुम्ही जर उठून जर बघत असाल की नाही, तर इतरत्र कुठल्या देवांना हात जोडायची गरज नाही आहे. हा नाही. जिथं जागता, चालता, बोलता देव आपल्या सोबत असतो, पण आपण त्याला पाया बरोबर. पडायचं. तर नमा बरोबर. आईला. काय? तिसरा त्याचा अर्थ असा आहे साहेब, की ज्यावेळी नमाईचा जो हा जो हे आहे की नाही नमा, मुळातच माझ्या आईचं नाव आहे नमुबाई. आणि हे सुद्धा तिच्या हम्म. आईचं नाव माहेरचं आहे. माहेरचं आहे. हम्म. तर नमुबाई आणि ह्या नमुबाईचं ना माझ्या वडिलांचं दुसरेपणाचं लग्न झालेलं. तर ही बाजूच्याच वाडीतली मुलगी वडिलांनी केलेली. तर नमुबाई हम्म. हे बाजूची असल्या कारणाने ती ओळखीची होती सगळ्यांच्या. ते सगळेजण तिला नमा बोलायचे. तर हा जो नमा आहे, हा नमाला मी घेऊन बरोबर. त्याला त्याच्या मागे माझी आई लावली, तर तो नमाई झाला. आणि सगळ्यात म्हणजे एक मोठा दृष्टिकोन, प्रत्येक स्त्रीचं माहेर, ज्यावेळी तिचं लग्न होतं, तेव्हा तिच्या माहेरच्या नावाला कुठेतरी काट मारतात आणि नव्याने दुसरं बरोबर. नाव ठेवतात. आणि तिथे त्या नावावर जसं तिचं माहेरचं नाव पुसतं, तर माहेरच्या आठवणीही पुसल्या जातात. हो. पण आईच्या बाबतीत तिचं माहेरही पुसलं जाता कामा नये, तिच्या माहेरचं नावही पुसलं जाता कामा नये, माहेरचं गोत्रही विसरला जाता कामा नये. तरी हे सगळी संकल्पना घेऊन आईच्या माहेरच्या नावावर मी हे नमाई हे ब्रँड उभं केलं. हा आईचा प्रवास आणि चौथा त्याचा शेवटचा शब्द अर्थ त्याचा असा आहे, वयाच्या 25व्या वर्षी नमाई माझ्यापासून दूर गेली. मग माय नसलेला न माय, न ठेवा बाजूला आणि पुढे माय लावा, तर न माय, हम्म. माय नसलेला नमाई सुभाष. हा त्याचा अर्थ आहे. खरोखरच सांगतो, नक्कीच. की नमाईचा प्रवास खूप गडगंज होता. त्यात प्रवासाबद्दल बोलताना काही हेच नाही. त्या ज्या आई-वडिलांनी जर सर बघायला गेले, तर आई-वडिलांनी कोंड्याच्या भाकरी खाऊन आम्हाला जन्म दिला सर. आणि हा जेव्हा जो दिला, आज मला त्या ह्या गोष्टीमध्ये भरून येतं, की कोंड्याच्या भाकरी खाऊन ज्या स्तनामध्ये त्यांनी वात्सल्य निर्माण केलं आणि ते वात्सल्य आम्हाला पाजून जन्म दिलाय. मग मला सांगा बरोबर. त्या मातीची सुपीकता काय? त्या आई-वडिलांच्या विचारांची सुपीकता काय आहे? ही सुपीकता घेऊन आमच्यासारखे आम्ही घडलो. म्हणून आज म्हणतो, की ती जी कोंड्याची भाकरी आहे ती त्यांनी खाल्ली, पण त्याने आमच्या तोंडापर्यंत यायला दिली नाही साहेब. उपाशी राहिला वेळेला. मग अशा मला सांगा, की तिचं कार्य खूप मोठं होतं. आणि मग प्रत्येक दारावर असलेली नमाई, आज तुमच्या दारावर तुमची आई असेल, इतरांच्या जिथे वाचक जो काही इथे आलेला आहे, त्या प्रत्येक वाचकाच्या दारावर एक नमाई आहे. त्याला नेहमीच नतमस्तक व्हा. देवाला पाया पडायची गरज नाही आहे. काय? तो देव महत्वाचा आहे. नक्कीच. आणि तिच्या कार्याला नमा. हा नमाईचा प्रवास हम्म. आहे. आणि हे पुढे जो काय प्रवास चाललाय नमाईचा, जो साहित्य क्षेत्रामध्ये,
बहुतेक जणांना हे आजचं जे काय माझ्याबद्दल एक नमाईचं रहस्य काय होतं हे आज मग सांगण्यासाठी हा मला मिळाला. तिथे समजून जायचं ही अशा पद्धतीचं नमाई होती आणि अशा पद्धतीची ही साहित्य ती माझा प्रवास होता हा चालू केला तो. हा वेळ मिळाला मला तेव्हा असा. नक्कीच सर खूप छान. कारण त्याला एकच अर्थ असा लागत नाही, तर अनेक अंगाने याला ह्या नमाईला हा अर्थ लागतो. खूपच छान. अनेक बरोबर. जे आले मुलाखत आपली पाहायला आले. आपला व्हिडिओ पॉज झालाय, पण असू दे आवाज हा तुमचा येतोय. चालू ठेवा. अनेक जण सोना अभिनंदन व्हिडिओ म्हणतायत, पॉज. सुंदर बोलतायत. हा. अ, अच्छा. खूप खूप शुभेच्छा आपणास देत आहेत. तर ही आपली आज एक ह्या बोला. चालू ठेवा तुम्ही. हा चालू ठेवा. हां, आवाज येतोय ना माझा? तर हो, हो. ही आपली व्यवसाय व्यवसाय बाबत झाली. त्याचबरोबर हं, आपल्या कलाबद्दल झाली. आपल्याला कुठल्या नमाईचा अर्थ म्हणजे नमाई सुभाष या नावाने आपल्याला संबोधिलं जातं किंवा साहित्य क्षेत्रामध्ये एक नाव आहे. त्यास आज आम्हाला बरोबर, समजलं की नमाई या शब्दाचा अर्थ काय आहे तो आणि हा बरोबर. प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. आपण जसं म्हणलं हां, तसं आई-वडिलांना आम्ही नेहमी आता शाळेत व्याख्यान द्यायला जातो त्यावेळेस सांगतो, की पहिला आई-वडील हे आपले गुरु आहेत, देव आहेत. त्यांचा बरोबर आहे. तुम्ही चरण बरोबर, स्पर्श करा. सकाळी हे बरोबर आहे. जग पाहिल्यानंतर. तर आपलं हो, तिसरं अंग म्हणजे असं आहे, की आपल्याला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. म्हणजे हा कोकणी माणूस हा कुठेही जाईल तिथे वेगळं आपलं एक म्हणजे कोकणी म्हणा किंवा मालवणी म्हणा, वेगळं आपलं एक अस्तित्व निर्माण करतं आणि त्याला ओढ आहे दुसऱ्याबद्दल, बरोबर, समाज कार्याची. बरोबर. अशा हो, तर आपल्या कोकणातील अनेक कामं करत आहेत. हां, तर आपल्याला बरोबर. ही सामाजिक कार्याची ओढ कशी काय निर्माण झाली आणि पर्यंतच्या आपल्या सामाजिक कार्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बरोबर. छान. खूप छान प्रश्न आहे. सामाजिक कार्याबद्दल जर तुम्ही जर विचाराल तर हा जो एक विचार आहे किंवा हे जे हा जो हे जे हे जे काय मी म्हणतो सात्विक हा जो एक विचार आहे समाजाची सेवा म्हणाल तर. तर हा बरोबर. सुद्धा आई-वडिलांच्याच प्रवासातून आला. वडिलांची आम्हाला एक अशी एक हे होती शिकवण होती, की एका माणसाबरोबर 100 जर माणसं जर असली की नाही, तर त्याच्या मागे उभं राहायची गरज नाही. पण एखादा माणूस जर प्रवासामध्ये जर तो एकटा जर पडत असेल, तर त्याच्या मागे जर तुम्ही उभं राहिलात, तर खरोखरच माणूस म्हणून तुमच्याकडे कोणीतरी बघेल. कारण तो माणूस कसा कसा असतो, की कोणाच्या तरी आधाराची वाट बघत असतो. आणि जर त्याला तो जर आधार जर मिळत नसेल, तर तो काही ना काही आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ शकतो. तेव्हा एकटा जर नक्कीच. माणूस असेल, तर नक्कीच त्याच्या मागे उभं राहायचं ही वडिलांची शिकवण होती आणि वडिलांनी सुद्धा अशाच पद्धतीने कामं केलेली आहेत. वडिलांचा इतिहास सांगण्याच्या पलीकडचा आहे. आईचा इतिहास जर म्हणायला गेलं समाजसेवेप्रती. आईचा इतिहास आई इकडे 2-2 पैसे गोळा करून सुद्धा आईच्या पैशावर मुंबई गाठलेली कित्येक मुलं आहेत. पण असं असतं साहेब, की ज्यावेळी आडवा सुडका जेव्हा जिच्या जिच्या अंगावर दिसतो की नाही, त्या सुटक्याचं कधी मोल नसतं. त्या मातेला कोणी ओळखणारं नसतं. आपण म्हणतो इथे येऊन ते चांगल्या पद्धतीत स्वतःचं करिअर जरी घडवलं की नाही, तरी त्या आईला ते काही लोक असे विसरले. काय? आणि त्या कारणाने असं मी म्हणतो, की तो जो एक समाजसेवेचा जो वारसा होता, तो आम्हाला सुद्धा तसंच वाटतं, की मला वाटतं मी जेवढं कमवीन मला 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 लागणार किती सांगा? माझ्यासारख्याला बरोबर. जर खायला-प्यायला जर मिळालं की नाही, तर भरपूर झालं. माझ्या अंगावर तुम्ही जर बघाल तर दागिन्याचा एकही वस्तू माझ्यावर नसणार. कारण मी खरोखरच सांगतो, की मला त्याच्यात मोह नाहीये. ज्या गोष्टीपासून संसार उद्ध्वस्त होतात, अशा सोन्याला मी काय महत्व देऊ सांगा? पण तो माझा एकट्याचा विचार झाला. तो मुलांचा नाही किंवा बायकोचा असा नाही, त्यांचा नाही. पण तो माझा विचार. माझ्याकडे तर हा दिखावा मी करणार नाही. काय? बरोबर. अदर्स तर सगळं काही आहे. पण त्यातूनच कुठून तरी जर 2 पैसे, 4 पैसे मी जर कमवलेत की नाही, तर नक्कीच मी सांगतो, की गरिबांना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. आणि मग त्यावेळी मी मोठं कोणाला अशी काही मोठी मदत नाही. कोणी माझ्याकडे 10,000 पाठव, 25,000 पाठव, हे पण असल्या गोष्टी मी कधी केलेल्या नाहीत आणि कोणाला मी दिलेल्या पण नाही. पण एवढंच, की कुठेतरी कोणीतरी पुरामध्ये कोणतरी बुडलं असेल, तर त्यांच्यासाठी कुठेतरी एक छोटेखानी मदत असेल, तर ती मी देतो. कोणातरी शाळेचा कोणातरी कसं पडलेलं असेल, त्या मुलाची फीस देतो. समजलं का? तर कोणातरी मध्यंतरी तुमच्या एका त्या कुंभार टेंबावरून एक एक मॅटर निघाला 2 मुक्या माणसांचा. काय? तर बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्याकडून जी एक सदिच्छा जी काय मेहनत ज्यांना जी आहे मदत करायची ती मी केली त्यांना. त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी घर मिळवून द्यावं अशासाठी इथे सुद्धा मी पाठपुरावा केला. विश्वास सावंत म्हणून माझे मित्र होते त्यांच्यासोबत. काय? की हां. तुझ्याच गावामध्ये अशा पद्धतीचा मॅटर येतोय त्याच्याबद्दल काय म्हणून? काय? तर त्यांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तो विषय मार्गी लागला.
इथे पण मी असं म्हणतो की नाही की हॉस्पिटलायझेशनसाठी जर असा काही प्रॉब्लेम जर उभा राहतो तर मी तिथे जातो. कोण काहीतरी झालं असेल तर माझी ओळख तशी आहे तर मी एक चांगल्या पद्धतीने लेटर लिहितो. त्या लेटरवर 2-3 हजार रुपये माझे लिहितो आणि जेवढ्यांना ओळखत ओळखत असतात सगळ्यांना ते लेटर फिरून नाही म्हटलं तरी 20-25 हजार रुपये जमा करून त्या व्यक्तीच्या अकाउंटवर जमा करतो. ही सेवा आहे. बरं. कोणाचं नक्कीच. आपण आपल्याला कोणाचे 5,000 10,000 रुपये अशी कोणाची मदत नकोच आहे. पण बरं. माझ्या समजा चॅनेलला जर एवढी लोक आहेत, कोणी जरी 2 रुपये 5 रुपये जरी ते याच्या पुढे जरी जे काय अभियान उभं 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 करणार त्याच्यात 5 रुपये नाही 10 रुपये टाका. बघा, बरं. कुठच्याही व्यक्तीला आपण असं विचार करतो की नाही तो तो किती देणार ह्याच्या आशेमध्ये नसतो, पण काहीतरी देणार ह्या आशेवर असतो. मग त्यावेळी अशा पद्धतीचं कुठेतरी एक निधी उभा करून जर कोणाला जर तुम्ही दिला तर लहान नाही कोण होणार. काय? पण प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. प्रयत्न करण्यासाठी पहिलं पहिलं पाऊल उचललं पाहिजे आणि हे पहिलं पाऊल जर असेल की नाही तर ते नमाईचं नक्कीच पाऊल असणार ते. ह्याच्या पुढचे माझे जे उपक्रम आहेत, हे आज समजा समजा आज मी प्रकाशनात नंतर ह्या गोष्टी काही मला मार्गी लावायच्या आहेत, घ्यायच्या आहेत हातात. तर त्या पद्धतीत समाजसेवा अशा पद्धतीची करायची आहे. मला समजा आज मेसेंजरवरून बरेच जण असे मिळतात, काय काहीतरी बोलून मग काहीतरी अशा पद्धतीत मागण्या करत, पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही देत साहेब. कारण मला ते आवडत नाही. काय आणि एकदा भेटले झालं केलंय मी पण पुन्हा माझ्या पेजवरून दिसत नाहीत मला. काय मग बरं. अशापेक्षा अशा लोकांपासून लांब राहायचं. काय तर ह्या अशा पद्धतीने आणि मला ढिंडोरा पिटायला मला आवडत नाही. मी असं केलंय, मी तसं केलंय, काही गरज नाही. मी दिलेल्याची समाधान जर मला मिळालं, तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून हवंय काय? नक्कीच. काय? तर ही माझी समाजसेवेची अशी हे आहेत आणि अशातूनच मी जे काय पेरलंय त्याच्यातून मला जे फळ मिळालंय, ते देवाला माहीत आहे सगळं. नक्कीच. खरंच छान. कारण आजची परिस्थिती पाहिली असता माणूस हा समाजाचं देणं लागतो हे विसरून केलं. स्वतःचाच स्वार्थ किंवा प्रॉपर्टी भरपूर जमा करणं, बरोबर. आपल्याकडे पैसा हो. जास्त जमा करणं, हा म्हणजे हां. सगळं असून सुद्धा समाजासाठी ₹1 खर्च करत नाही. ज्याचे काहीच म्हणजे असे हो. लोकं तर पुढे येतच नाही म्हणा. पण ज्यांचे हो. काहीच म्हणजे काही भरपूर पैसा असा गडगंज आहे, पण समाजासाठी आहे. देणेघेणं काही नसतं. कारण प्रत्येकाने हां. ठरवलं पाहिजे, समाजासाठी जे आपल्याकडून जे काही करता येईल, ते प्रत्येकाने केलं. बरोबर. आपल्या सामाजिक कार्याबद्दल आपलं कौतुक आणि सलाम. त्यानंतर आपण धन्यवाद. आपल्या पुरस्कारांकडे जाऊ, की आता पुरस्कार काय, आता बघितलं पुरस्कारांच्या बऱ्याच गोष्टी चालल्यात. पण तुमचं काम हां. सामाजिक काम एवढं अफाट आहे किंवा कला हो. क्षेत्रात काम अफाट आहे. त्यामुळे आपल्याला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बरोबर. गेल्या डिसेंबर 2024 मध्ये तुम्हाला हं. बहुतेक जास्तीत जास्त पुरस्कार मिळाले आहेत. तर हे हो. पुरस्कार आपल्यास मिळाल्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद. त्याचबरोबर धन्यवाद. हे पुरस्कार मिळाल्यानंतर हां. एक घटनाच काय मिळते? त्याचबरोबर बरोबर. हे पुरस्कार आपल्याला काय देऊन जातात आणि आठवणीत राहील असा आपला एखादा पुरस्कार किंवा अनेक पुरस्कार आठवणीत राहतात. तर एक असं विस्मरणात बरोबर. आपल्या राहील असा पुरस्कार कोणता? काय सांगाल? खूप छान. खूप हे माझी मेहनतीचं एका वर्षाचं हे जे काही मला मिळालेलं आज जे आहे की नाही फलित, हे मी आपल्यासमोर सांगतोय, की 1923च्या 24च्या ह्या कालखंडामध्ये पुरस्काराचं म्हणजे हां. पुरस्कार एक तुम्हाला मी पहिलं सांगतो, की पुरस्कार आपल्याला काय देतात? बरं. पुरस्कार आपल्याला प्रेरणा देतात. प्रेरणा म्हणजे जे काही मी करतोय, हे बरोबर आहे. जे काही तुम्ही करताय त्याच मार्गाने तुम्ही चाला आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. काय? तुम्ही चालावं आणि त्याच्यातून कुठेतरी समाज घडवणीसाठी जर तुमचा जर ते जर योगदान जर असेल की नाही, तर ते वाईट नाही आणि याचाच कुठेतरी एक आपल्या पाठीवरती एक खाप असते. ते पाठबळ असतं. पाठबळ कशाला म्हणतो आपण? हेच पाठबळ आहे. एक पुरस्कार मिळतो एका पुरस्कार तर बऱ्याच टाईपचे मिळतात. काय? पण जो आपल्या कार्याचा कुणीतरी हे करून जर नक्कीच. आपल्याला जर ते देत असेल, तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये तो स्वीकारावा आणि त्यातून कसं होतं, की आपल्याला नवीन एक पुरस्कार मिळाला म्हणजे तिथं तो घेतला आणि घरी आणून सोडला आणि दुसऱ्या कामाला निघून गेला असं नसतं साहेब. तर तिथे आपली बरोबर. जबाबदारी वाढते. आणि खरोखरच सांगतो, की जो वाचत असतो त्याची एक खूप मोठी अपेक्षा असते, की आज माझ्यापरी असं वाटतं, की मला कुठेतरी जर पुरस्कार मिळाला म्हणतो ना, पुरस्कार मिळालाय मला, पण आनंद कोणाला होतोय? माझ्या वाचकांना.
मी खरंच सांगतो की माझ्या साहित्य क्षेत्रामध्ये जे काय मी मिळवलं जर असेल तर ते सगळं सगळं एक एक नाही असं मी म्हणत. जेवढे काय पुरस्कार असतील ते माझ्या वाचकांचे असतील. जे माझे कोण फॉलोअर्स आहेत, आज जे कोण आज मला समजा कोणीतरी जे ज्यांनी स्वीकारलंय, हे सगळं त्यांचं आहे. मी फक्त नाममात्र म्हणून राहणार. कारण त्यांनी मला घडवलंय. त्यांनी जर मला आज एक लाईक दिली नसती किंवा त्याने एक मला अभिप्राय दिला नसता, तर असे कित्येक असे आज अभिप्राय माझ्या माझ्या पेजला असतात, की त्याच्यातून मला बरोबर. असं वाटतं की माझ्या प्रती या लोकांची किती एक आस्था आहे, की मी काहीतरी घडावं, मी कुठेतरी असावं, तुम्ही तुम्ही असं अमुक मंचावर यावं, तुम्ही तमुक मंचावर यावं. हे कोण ठरवतोय? माझा वाचक ठरवतोय. नक्कीच. आणि मग कोणासाठी नाही, मी माझ्यासाठी आता जगणं सोडलं. आता मला कळलं, की मला काय जगायचंय सांगा. प्रत्येक माणसाच्या वाट्याला साहेब एक सांगतो, की माणसाचं जे आयुष्य आहे ना, हे आयुष्य जर बघायला गेलं तर मी व्यावसायिक दृष्टीने तर त्याच्याकडे बघीन तर ते एक प्रोजेक्ट आहे. आणि हे बरोबर. प्रोजेक्ट आपण कसं घडवतोय याच्यावर हे आपल्यावर निर्भर आहे. तेव्हा बरोबर. आपलं आयुष्य आपण कसं जगतोय हे आपल्याला ठरवायचं आहे, की आपण कसं जगतोय. माणूस जन्माला येतो ती व्यक्ती असते साहेब. पण कालांतराने 20-25 वर्ष, 30 वर्ष जेव्हा जातात तो कालखंड जो असतो, त्या कालखंडाला व्यक्तिमत्व म्हणतात. नक्कीच. आलं का लक्षात? म्हणजे आपण हो. व्यक्तिमत्व जन्मालाच नाही कधी आलं. व्यक्तिमत्व घडवावं लागतं. बरोबर. आणि ते घडवतो म्हणजे ते व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर ते चांगल्या प्रतीचं व्यक्तिमत्व आहे का वाईट पद्धतीचं आहे, हे येणारा काळ ठरवतो. आणि त्यातून ह्या ज्या काही गोष्टी घडतात, ते आपण कुठेतरी मांडतो. आज आपण जे काही साहित्यिक जे काही मी मिळवलंय, आज एक तुम्हाला मी सांगतो, की आज ह्या 4 वर्षामध्ये एका वर्षाच्या 24 एका वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार मला मिळाला गेला डोंबिवलीमध्ये. त्याच्यानंतर कोकणदीप प्रहार या वृत्तपत्राने जो दिलाय तो कोकणदीप राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार त्यांनी मला बहाल केलेला आहे. तिथे सुकृत खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं झालेलं आहे. आताच पुन्हा त्याच्या TMG क्रिएशन इनोव्हेशन मानबिंदू प्रकाशन या संस्थेने हं. राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार त्यांनी मला बहाल हं, केलेला आहे. हं. आणि एक गोष्ट त्याच्यामधून सांगतो. हॅलो. हा येतोय. हां, एक येतोय मिनिट बोला. यांचं माझा येतोय. येतोय आवाज येतोय ना? हो, हो. बोला, बोला. आवाज येतोय ना? हो, हो. बोला. सरांकडे पण नेटचा जेव्हा झाला काहीतरी तेव्हा इश्यू आहे. तुम्ही त्यामुळे काही आहे अडचण हां. हां, बोला. दिसतंय ना? अच्छा, अच्छा, अच्छा. हो, हो. तर यामध्ये तुम्ही असं एक सांगितलं, की आठवणीत राहणारा किंवा स्मरणात राहणारा एक असा एक पुरस्कार कुठचा आहे. तर मी हं. असं म्हणतो, की मी एकट्याने जे पुरस्कार मिळवले ते मिळवलेच साहेब. पण एवढं सांगतो, की संघटित राहून जेव्हा मित्रांच्या घराण्यात आपण मित्र जेव्हा गोळा होऊन कुठेतरी एक असा मित्र, असा एक पुरस्कार मिळतो. तो पुरस्कार खूप महत्वाचा. सांगावसं वाटतं साहेब तुम्हाला, की दायित्व हं. म्हणून जी आम्ही जी मागच्या गेल्या एका विद्वेष अय्यर माझे मित्र आता लाईव्ह बघतच आहेत. तर मी सांगावसं मला वाटतं, की हा जो जेव्हा पुरस्कार मिळाला, हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. राजश्री शाहू महाराज ह्या संस्थे कोल्हापुरात. तर हा एक किस्सा सांगण्यासारखा आहे बघा, की ज्यावेळी या मित्रांनी सगळी ही फिल्म जेव्हा तयार केली, दायित्व मला वाटतं कोलगाव पासून ते सावंतवाडी पर्यंत हा चित्रपट चित्रित केला गेला. आणि त्यांना हे मनोहर कावले यांचं डायरेक्शन आहे. निर्माता त्याच्यामध्ये विद्वेष अय्यर आहेत. आणि त्याच्यामध्ये हं. नमिता गावकर म्हणून त्यांनी जे मेन रोल केलाय त्या हं. मॅडम आहेत. आणि त्याच्याशी अदर जे काही कलाकार आहेत त्यांनी जे एवढं काम केलंय ना त्या चित्रपटामध्ये, तर मलाही असं वाटलं, की एवढ्या ह्या चित्रपटाचं जेव्हा कथानक जेव्हा विद्वेष अय्यर यांनी मला ऐकवलं, तेव्हा त्यांनी मला असं विचारलं, की आज ह्या चित्रपटामध्ये आपण काय करू शकतो? पण माझं लेखन जे होतं हे लेखन विद्वेष अय्यर यांनी पहिलंच वाचलेलं, की मी कशा पद्धतीचं लिहितोय. तेव्हा त्यांना असं वाटलं, की ह्या चित्रपटाला कुठेतरी साजेसं असं एक पार्श्वगायन, पार्श्वलेखन जे आहे, ते माझ्याकडून लिहून घ्यावं असं. आणि त्यांनी ह्या चित्रपटाची स्टोरी मला सांगितल्यानंतर त्या स्टोरीवर, त्या पार्श्वलेखनामध्ये जे काही एक एक पार्श्वगीत गायलं गेलं, त्याच्यात पूर्ण चित्रपट मी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याला मग त्या चित्रपटाच्या त्या त्या गायनाला मी थोडासा माझी एक धून लावून सांगितले, की ह्या धूनमध्ये ते हे जे गायन आहे, हे बरोबर वाटेल. काय. मग त्याने एक त्यांचा एक ज्याने हे गीत गायलंय, त्यांनी पण त्यांना एक मोह झाला, की हे गीत मला गावंसं वाटतंय. तर ते बोलले, की माझे मित्र गाणार. तर म्हटलं काही हरकत नाही, त्यांना गायलं तरी काय.
अजून एक आपल्यामध्ये मेंबर वाढतो ना, गाणारा, मी लिहिणारा. तर असं तर चांगलंच आहे म्हटलं, काही हरकत नाही. आणि त्यांनी एवढं सुपर पद्धतीने त्या गीताला एक न्याय दिला आहे. त्याच्या मागचं जे एक रिदम त्यांनी जो दिला आहे, की तो एक म्हणजे असं वाटतं की तशा पद्धतीत एक हृदयस्पर्शी असं ते गीत आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्या चित्रपटाला असं विद्वेष म्हणतायत की मनोहरजी म्हणतायत की आपण हे जे पार्श्वलेखन जे लिहिलंय, त्या पार्श्वलेखनाने चित्रपटाला एक वेगळी कलाटणी मिळाली. आणि तो चित्रपट म्हणे एक 80 ते 90 चित्रपट होते स्पर्धेमध्ये. तर त्या स्पर्धेमध्ये हा चित्रपट सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून त्याला गौरवण्यात आलंय. प्रथम क्रमांकाला तो चित्रपट आला, दायित्व. आजच्या इथे उपस्थित असलेल्या सर्व वाचकांना किंवा माझ्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की ह्या दायित्व ही चित्रपट हा जो युट्यूबवर आताही तो उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. आणि हाच जो काही जो सत्कार आम्हाला सन्मान जो मिळाला राष्ट्रीय पुरस्काराचा, तेव्हा प्रत्येकाला आपण कुठच्या लेवलवर आहोत याची अनुभूती झाली. आणि तो कुठेतरी आता अनुभूती हा जनसेवा सन्मान पुरस्कार हे मला इथे मिळाला. की प्रत्येक गोष्टीची एक कुठेतरी आपल्याला अनुभूती व्हायला पाहिजे, साक्षात्कार व्हायला पाहिजे की काय केल्याने. एक गोष्ट तुम्हाला थोडक्यातच सांगतो साहित्याविषयी, बऱ्याच जणांना ते माहीत असेल किंवा नसेल, पण सांगतो की साहित्य क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जेवढा पुढे आहे, आज तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्राला पद्मभूषण पुरस्कारासारखा पुरस्कार दुसरा जो एक पुरस्कार आहे की त्याला ज्ञानपीठ पुरस्कार सांगितलं म्हटलं जातं. आणि तो साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. अजूनपर्यंत साहित्य क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार जे आहेत ते मला वाटतं 58 का 59 पुरस्कार दिले गेले. आणि या 58 आणि 59 जे पुरस्कार दिले त्यातले फक्त 4च पुरस्कार महाराष्ट्राच्या वाट्याला आले. आलं का लक्षात? मग आता हे 4 पुरस्कार जर आलेत की नाही, तर ज्ञानपीठ सारखा महान पुरस्कार एक साहित्यिक महाराष्ट्रामध्ये घेऊन येतो. तो पहिला पुरस्कार घेऊन येणारा मालवणी माणूस होता. आलं का लक्षात? आणि तो माणूस ययाती या कादंबरीला वि. स. खांडेकर हा मालवणी माणूस, त्यांचं राहणीमान कुठे होतं? शिरोड्याला. काय मग मला सांगा तुम्ही की अशा ह्या साहित्याच्या ह्या भूमीत आम्ही राहतो की ज्या माणसाने महाराष्ट्राला प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून दिला, तो माणूस मालवणचा होता, सिंधुदुर्गाचा होता. मग आपण आपला ऊर किती भरून यायला पाहिजे. साहित्य क्षेत्रामध्ये मी जेव्हा कुठल्या तरी प्रांतामध्ये जेव्हा जातो तेव्हा तिकडचे लोक मला काय सांगतात, जिथे मी अमळनेरला गेलो होतो, अमळनेरची व्यक्ती मला काय बोलते की आम्ही साने गुरुजी किंवा हे संत बहिणाबाई चौधरी हे आमच्या ह्या मातीतल्या आम्ही, समजलं का? किती टाईट करून सांगतात कॉलर. मला असं सांगावं असं वाटतं की ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम जो महाराष्ट्रामध्ये घेऊन येणारा मालवणी माणूस मी, कोणाच्या भूमीतला? वि. स. खांडेकरांच्या भूमीतला. 2 हे पुरस्कार सिंधुदुर्गाचे विंदा करंदीकर, दुसरा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हे सुद्धा मालवणी माणूस. आलं का लक्षात? म्हणजे मालवणच्या ह्या साहित्य इथून जी व्यक्ती जी घडते की ना, ह्या घडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये साहित्याप्रती खूप मोठी प्रभुत्व आहे किंवा प्रतिभा आहे इथे. आणि ही स्वीकारली पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे. काय बाकी 2 ज्ञानपीठ पुरस्कार जे मिळाले ते कुसुमाग्रजांना मिळालं, त्याच्यानंतर भालचंद्र नेमाडे साहेबांना मिळालं. काय पण ह्या 2 व्यक्ती सिंधुदुर्गाच्या होत्या. भले त्या महाराष्ट्राच्या आहेतच, पण त्या सिंधुदुर्गातून जन्माला आल्या. आपल्याला त्याचा स्वाभिमान असायला पाहिजे. काय आणि ह्या गोष्टीतून आपण पुढे आलेलो आहोत. आपण आपली लोककला ही जी आहे की नाही, ही लोककला आपली प्युअर शुद्ध मराठी आणि संस्कृतीमधून मांडली जाते. आपला दशावतार आपण सुसंस्कृत असा पद्धतीत मांडतो. मालवणी काय त्याच्यात? आम्ही फक्त नावाची तिथे मालवणी, पण आपण जी मराठी भाषेला कुठेतरी आपण आज जर म्हणतो की नाही, तर ती मराठी भाषेचे आपण म्हणायला गेले तर आधारस्तंभ आहोत, दीपस्तंभ आहोत. तिला पुरस्कृत करतो आपण. आपली भजनं, आपल्या डबलबाऱ्या सगळ्या जर बघायला गेल्या तर शुद्ध मराठीत असतो. कुठेतरी एक नावापुरता आपण मालवणी लावतो तिथे. नाहीतर मला सांगा की दशावतारामध्ये बघायला गेले तर सगळं मराठी म्हणा किंवा चांगल्या पद्धतीत. म्हणजे आपण मालवणी असून सुद्धा आपल्या मालवणी भाषेला पुढे न करता आपण मराठीचाच इथे जास्त हे करतो. चांगली गोष्ट आहे. समजलं का? प्रत्येकाच्या नसात आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय मराठीला. मग अजून चांगलं आहे. आजच्या ह्या प्लॅटफॉर्मवर आपण चांगले सुटसुटीत कपडे घालून आलो. कशाला? भाषेने कपडे बदललेत.
मग आपल्याला कपडे नको का बदलायला? आपल्याला बरोबर. सुद्धा कपडे बदलायला पाहिजे. कुठच्याही मंचावर आपण येडागबाळ्यासारखे जाऊन कसं चालणार? तो त्या भाषेचा अपमान असेल. मी किती दौरे करतो. मी आज माझ्या पुढच्या तारखा लागलेल्या आहेत. पण मी का जातो बाहेरच्या लोकांमध्ये? माझ्या मनाची इथे हिची जी तयारी आहे, आज लाईव्हवर इथे येऊन बोलायला तेवढी तेवढी धमक लागते. 4 लोक ऐकत असतील. पण त्या लोकांमध्ये का जातो? मोठे मोठे साहित्यिक असतात, जे पाठ्यपुस्तकात आहेत, असे लोक मला मिळालेले आहेत. 8वीच्या 9वीच्या पाठ्यपुस्तकात त्यांचे धडे आहेत, कविता आहेत. आणि अशा कवीकडून माझा सन्मान मी करून घेतोय. सांगा, मी त्यांना प्रत्यक्षात भेटतोय तिथे जाऊन. मग त्याच्यात अजून मी सांगू, की असे लोक मला भेटतात, मी त्यांच्यामध्ये जातोय, माझं साहित्य तिथे मांडतोय. मग आज असं सांगतो मी, की आपण सुद्धा कुठे कमी नाही आहोत. काय कुठे नक्कीच छोट्या मोठ्या चुका असतील, चुकल्याशिवाय माणूस नसतो. सुधरत नाही. बरोबर. तेव्हा साहित्य बरंच छान बरोबर आहे ना? छान आपण होय, होय. फार तर हे अशा विश्लेषण आपण छान बोला. हां, उत्तमपणे साहित्याविषयी मी तुम्हाला विश्लेषण ह्या केलं. गोष्टी सांगितल्या. नक्कीच. हां, पुरस्कार हे आपल्याला एक सन्मान देऊन जातात आणि एक पुढे एक जबाबदारीने पुढे आपण सामाजिक किंवा आपल्या ज्या क्षेत्रात काम करतो ते कार्य करत राहावं. हे पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचं काम असतं प्रत्येकाचं आणि ते आपण करत आहात. खूप छान. त्यानंतर बरोबर, बरोबर, कोकण हे स्वर्ग आहे आणि हे बरोबर आहे. भूतलावर की महत्त्व म्हणजे भूतलावर एक घडवलेला परमेश्वराने एक चमत्कार म्हणजे स्वर्ग अर्थात कोकण. बरोबर आहे. आणि या कोकणाची कोकण बरोबर. परिस्थिती पाहिल्यावर हे कोकण स्वर्ग आहे हे कुठेतरी लोप पावत चाललंय. त्यात पर्यावरणाचा बरोबर, ऱ्हास किंवा जमिनी परप्रांतीयांच्या ताब्यात जाणं किंवा आर्थिक नाडी सुद्धा इथलं चलन-वलन हे परप्रांतीयांच्या बरोबर. ताब्यात जाणं हे मोठं खूप हां, भयानक बाब आहे. पुढील काही ज्या गोष्टी बरोबर आहे. पुढील काही काळात जर इथं जसे मुंबईत मराठी माणसाची अवस्था जशी आपल्या कोकणात आता होत चालली आहे, तर एक कोकण हे होत स्वर्ग चालली. आज हे कुठेतरी लोप पावत चाललाय आणि आपल्याच जमिनी ह्या आपण परप्रांतीय आपल्यातच कडे शाबीत ठेवाव्या, आपल्याकडेच शाबीत ठेवाव्या आणि आर्थिक बरोबर. चलनवलन हे आपापसामध्ये करावं, जेणेकरून आर्थिक नाडी आणि जमिनी आपल्याकडे राहतील. यावर काय मत आहे तुमचं? काय सांगाल? सांगण्यासारखं बरंच आहे. कारण कोकणाच्या ह्या मातीत मी माझ्या वयाची 22 वर्ष मी घालवली साहेब. आणि हं, अजूनही तिथे येऊन जाऊन मी आहे. कोकणाचा जो हं. स्वर्ग जो आहे तो स्वर्ग मी तेव्हा सुद्धा बघितला. मी माझ्या लहानपणात वयाच्या 22व्या वर्षापासून मी कोकणाचा स्वर्ग कसा काय आहे त्या सानिध्यात मी रमलेलो आहे. आणि त्यावेळीचा जो काळ जर तुम्ही म्हणाल की नाही, की त्यावेळचा स्वर्गाबद्दल जर तुम्ही म्हणाल की नाही, तर तो स्वर्ग असा होता की प्रत्येक प्रत्येक शेताकडे जर तुम्ही अशी एक नजर जेव्हा तुम्ही टाकायची, तेव्हा प्रत्येक शेतामध्ये सोनं पिकलेलं असायचं. एका बाजूला कुठेतरी भाताच्या भातच असायचं, दुसऱ्या बाजूला नाचणं नाचणं असायचा, कुठेतरी भुईमुग तर भुईमुग असायचे. काय म्हणजे प्रत्येक त्या सीझन नुसार तिथे कुठेतरी वांगण म्हणतात ते एकदा दुसरं दुसरं पीक घेतो आपण पाणथळ भागाला, ते वांगण म्हणतो आपण त्याला. तर ते वांगण करणारी बरोबर. सुद्धा अशा अशा ह्याच्यातून इथे शेती हा विषय त्यावेळी राबवला. ह्या नावाखाली एक चुरस असायची. त्याने किती खांडी भात केलंय बाजूवाल्याने, त्याने 10 खांडी भात केलंय, मग मी 15 खांडी करणार. काय मग दुसरा म्हणायचा 15 खांडी केल्या, म्हणजे एकेकाच्या घरात केल्या 17 18 मुड्या असायच्या. माहित आहे ना, मुड्या गवताच्या मुड्या बांधायची त्यावेळी. तर त्या मुड्या असायच्या. नाचण्याच्या 4-5 मुड्या असायच्या, 2-3 खांडी नाचणी असायचे, 4-5 क्विंटल शेंगदाणे करायचे. आणि मग तिथे की नाही नोट करायचे कोणी किती शेंगदाणा किती क्विंटल केलाय. म्हणजे शेतीच्या ह्या विषयाकडे त्यावेळी चुरस होती साहेब. आणि आता जर त्या विषयाकडे जर बघताना म्हणजे असं म्हणतोय की नाही, की ही शोकांतिका अशामुळे झाली बघा, की जसा तो काळ होता, त्यावेळी कसं होतं, की त्यावेळी नोकरी किंवा धंदा हा विषय नव्हता. त्यावेळी केवळ एक विषय शेती होती आणि कोणतरी घरातून एखादा मुलगा कुठेतरी नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहरात गेलेला असायचा. 4 भाऊ असले तर त्याच्यातला 1 भाऊ मुंबईला असायचा, 3 भाऊ गावाला शेती करायचे. आणि त्या 3 भावाप्रती त्या 2-2, 3-3 मुलं, तर एका घरामध्ये 8-8, 9-9, 10-10 मुलं माणसं असायची. एका वाडीकडे जर बघितलं तर मला असं वाटायचं की नाहीतरी 150-200 एका वाडीची लोकसंख्या होती. आज ह्या वाड्यांकडे जर तुम्ही बघाल, तर प्रत्येक वाडीमध्ये 25 माणसं मिळताना मुश्किल आहे. कारण जी माणसं जी होती, जी मुलांचं शिक्षण झालं, मुलं शिक्षणाच्या निमित्ताने शहरात गेली. आता त्याने आपलं कुठेतरी मुंबईमध्ये म्हणा, शहरात आजूबाजूच्या शहरामध्ये त्याने आपलं बसस्थान बसवलं, तर ती गावाकडे कशी येणार? आता विषय असा झाला, की गावाकडे ही जी वस्ती विरळ झाल्या कारणाने
आता शेतीकडे ह्या विषयाकडे बघणारा आज जर तुम्ही प्रत्येक घराच्या दरवाज्यावर बघाल तर मला वाटतं 2 म्हाताऱ्या माणसांशिवाय तिसरा माणूस दिसताना मुश्किल आहे. कारण ही आता काय जण बघा तुम्ही पोस्ट वाचताय की बैलगाडीचं जाताना की नाही म्हणतो ही शेवटची पिढी. डोक्यावर कुठेतरी शेणाची टोपली घेऊन चालणारी बाई दिसली की नाही तर त्याच्यात काय बोलतो आपण ही शेवटची पिढी, ह्याच्यापुढे आपल्याला दिसणार नाही. काय बैलांची झुंबड घेऊन कुठेतरी शेताच्या कुठेतरी एका पारावर कुठेतरी जर एक जर शेतकरी जर उभा जर असेल तर तिथे खाली लिहितात की ही शेवटची पिढी. काय म्हणजे आपल्याच पिढीने आपला कुठेतरी अंदाज टाकलाय की आता ह्याच्या पुढे आपल्याला बघायला भेटणार नाही. काय मग याच्यावर मार्ग काय? कोकणाने खरंच तर माझ्या मते मी असं म्हणतोय की एक तांत्रिक पद्धतीने शेतीचा विषय कोकणाने हाताळायला पाहिजे. कोकणाला आता ही काट टाकायची वेळ आली आहे. आपण रोजच जर आपण हे जर गारुड जर वाजवत जर बसलो की इकडून रानगव्या येतात, तिकडून माकड येतात, तिकडून हत्ती येतात, तिकडून डुकर येतात. अरे डुकर तेव्हा पण होते आणि आता पण आहेत. शासनाच्या माध्यमातून आपण जर आधार घेऊन जर आपण जर शेती हा विषय जर पुन्हा जर हाताळला तर मला असं वाटतं त्याच्यात आज थोडा वेळ लागेल. पण आपण जर ते केलंच जर नाही तर ते घडणार कसं? काही गोष्टी बरोबर. अशा असतात की त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली पाहिजे. मान्य आहे मला की कोकणासारखा जो प्रांत जो आहे की नाही तो खडकाळ आहे किंवा डोंगराळ आहे. काय पण सगळ्यात काय परिसर असा डोंगराळ नाही आहे. काय आता ही जी शेतीचा जो विषय आहे मला थोडंसं म्हणजे एक माझी संकल्पना तो कोण किती त्याच्यात आत्मसात करेल हे सांगता येत नाही. पण मी जेव्हा बाहेर जेव्हा फिरतो त्यावेळी तिथे सुद्धा एक सामूहिक पद्धतीने शेती केली जाते. सामूहिक बरोबर. पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीचे एकत्रित सगळ्यांच्या जागा असतात. जसं कोकणात आपल्याकडे जागेंचा कसा विषय आहे की एका जर 4-5 एकर जागा असेल की नाही तर त्या 4-5 एकर मध्ये 8-10 जण असतात. पण हो. ते एकत्रित जागा नसते तिथे त्या 4-5 एकरात. त्या टोकाला जांभळीकडे एक कुणगो असतो तर इकडे आम्याकडे एक कुणगो असतो तिकडे तळपाकडे एक कुणगो असतो. काय तर अशा पद्धतीत ही जमीन आहे 4-5 गुंठे 10 गुंठे आहेत पण ती विस्कळीत आहे. मग प्रत्येक त्या तुकड्याला की नाही बैलांचा जो हे नांगर फिरताना खूप शेतकऱ्याला सुद्धा तेवढा त्रास होतो. काय आणि त्याच्यातून पीक काढायला. मग माझ्या मते अशी एक संकल्पना की जो सरळ सुद्धा साफसुथरा जो भाग आहे त्याला तिथल्या शेतकऱ्याने आता सगळा पूर्णतः एक त्याचं ग्राउंड बनवून टाकायचं पूर्णतः. एकत्र येऊन आणि त्याची जी काय 7-12 मध्ये त्याची जी जागेची मोजणी आहे ती मोजणी करायची. कोणाचे 10 गुंठे असेल, कोणाची 5 गुंठे असेल, कोणाचे 8 गुंठे असेल. असं करून ते 3-4 एकर जागा जर असेल तर लांबच्या लांब फाळ्या त्याच्यामध्ये तयार करा. आणि सर्वांनी 8-10 जण असेल तर एक साधा ट्रॅक्टर घ्यायला काही कमी नाही पडत. शासनाकडे तुम्ही जाल तर त्याच्यासाठी सुद्धा शासन तुम्हाला मदत करतं. काय आणि अशा पद्धतीत करून ही जागा जी आहे ती एक सुटसुटीत एक क्षेत्री करा तुम्ही. आणि हे सगळे प्रत्येकाचे किती गुंठे आहेत जागा हे करा. सगळेजण एकत्र या. आजमधल्या धुसफूस जे आहेत कोण मोठा होईल हा जो म्हणतो तो मोठा होईल व्हायचा कामा नये की हा मोठा होता कामा नये. ही जी आतली जी एक कुठेतरी हे असते की नाही ओढाओढी ही कमी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातून कुठून तरी असा सुवर्णबद्ध होऊन सगळ्यांनी एका मताने एकत्र यायला पाहिजे. आणि ही तांत्रिक नक्कीच. पद्धतीची शेती जो विषय जो आहे तो त्यांनी हाताळायला पाहिजे. एकाने नक्कीच. कोणीतरी हा प्रयोग केला पाहिजे. जो कोण करत असेल की नाही त्यांनी मला सांगायचं की तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही आम्हाला येऊन मार्गदर्शन करा. मी सांगतो मी जाऊन तिथे बसून तुम्हाला ते मार्गदर्शन करेन. नंतर शेती हा विषय तिथे कशा पद्धतीत राबवायचा ती नंतरची गोष्ट. आपण त्यातले जे कोण जाणकार आहेत त्यांना आणूया ना तिथे. ते बरोबर. मार्गदर्शन करतील. आणि ह्या ज्या आपत्त्या आहेत, ह्या आपत्त्यापासून आपण कसे मोकळे होऊ त्याच्यावरही मार्ग निघेल. नक्कीच. माकडे येऊन खाऊन जातात, सगळं रानगावे येऊन तिथे हे करतात. ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत की नाही, ह्याला आता मग आपण तेच जर गारुड गिरवत जर राहिलो की नाही, तर कोकणाचा ऱ्हास तो होणारच, हा स्वर्ग लुप्त होणार आहे. काय बरोबर. आणि त्याच्यासाठी की नाही आपल्याला योग्य ती पावलं उचलावी लागणार. नक्कीच सर. कारण आज जमिनी आपल्या भराभर परप्रांताच्या ताब्यात झाल्या. आज शेती आपली कुठेतरी ओस पडली आणि कुठेतरी जसं टोळा आपल्या जमिनीवर आहे. कारण त्यांना माहित आहे की कोकण हे स्वर्ग आहे आणि कोकणात आपला कुठेतरी उत्तरात आपला इथे कुठे छान एक घरकुल असावं. तिथे रममाण वातावरणात या स्वर्गात आपण कुठेतरी राहावं असं प्रत्येक बरोबर. बाहेरच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि तिथे येतायत जमिनी घेताना आपले दलाल लोक जमीन देतात. हे दुर्दैव आहे म्हणा. जमिनी जोपर्यंत आपल्याकडे हो, साबीत बरोबर. राहिल्या नाही तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी जमीन साबीत राहणं खूप गरजेचं आहे. मनोहर कावले सर आपल्याला खूप प्रत्येक छान शुभेच्छा देतात. खूप छान मुलाखत देत धन्यवाद, आहात धन्यवाद. सर. खूप खूप धन्यवाद आपल्या मनोहरजी. वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. मनोहर कावले सर आपली सुद्धा मुलाखत या चॅनलवर होणार आहे.
मी तुमच्या संपर्कात आहे. विद्येश आहेरना किंवा सुभाष सरांना संपर्क नंबर आपला द्यायला सांगेन. त्यानंतर श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित घराजलो रे घराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात चळवळ उभी केलेली आहे. भारतात एकमेव अशी चळवळ आज कोणी दखल घेत नाही असो, तो भाग प्रत्येकाचा आहे. पण नाटक करता करता ही चळवळ सुरू केलेली आहे आणि ही चळवळ अजून चालू आहे. आणि ही चळवळ घराघरात पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या आहे. बरोबर या चळवळीत सहभागी होणं गरजेचं आहे. तुमचं मत हो. काय सुभाष सर? काय सांगाल? याबद्दल तुम्ही ही जी चळवळ आहे त्याबद्दल मी हे खूप तुमचं चांगला हा जो एक तुम्ही जी संकल्पना मांडलेली आहे. पण केवळ घरातलो रे घरातलो ह्या नाटकाच्या द्वारे तुम्ही जी ही संकल्पना जी मांडली आहे आणि तुम्ही ती जनमानसामध्ये घेऊन जात आहेत. हे हे तुमचा जो उद्देश आहे तो खूप एकदम सकारात्मक आहे. पण केवळ त्याला मनोरंजन म्हणून कोणी घेऊ नये. आपण एक कुठेतरी रात्री आता तो तुमचा प्रयोग असेल, तर त्याला 2-3 तास कुठेतरी जाऊया. धनंजय साहेबांनी एक नाटक ठेवलंय त्याच्यामध्ये आपण जाऊन बघणार ते. फक्त एक नाटक आयुष्यात नाटक म्हणून कधी बघू नये. त्या नाटकाला कुठेतरी त्यातले विचार आपल्यामध्ये कुठेतरी आत्मसात होईल का? किंवा माझी कुठेतरी एक व्यथा कोणतरी मांडतोय का? त्या व्यथेवर कोणतरी जर बोट ठेवून जर ती जर समाजासमोर ती उघड जर करत जर असेल की नाही, तर त्या दृष्टिकोनातून माणसाची दृष्टी जरी एक जरी असली तरी माणसाचा दृष्टिकोन जो असतो, तो एकदम पॉवरफुल असायला पाहिजे, सखोल असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर त्या चित्रपटाकडे सॉरी त्या तुमच्या नाटकाकडे जर ते जर बघत जर असतील की नाही, तर अशी कित्येक नाटकं जी आपण म्हणतो की नाही, की एक परिवर्तन, परिवर्तनासाठी जर तुम्ही जर हे जर नाटक जर तुम्ही घडवलं जर असेल की नाही, तर मग त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून ह्या लोकांनी त्याला आत्मसात केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. काय आणि तशाच पद्धतीची नाटकं म्हणजे एक समाज घडेल. आपल्या कोकणाचं जे जे सार्वभौम आहे, ते कुठेतरी अबाधित राहायला पाहिजे आणि ते अबाधित राहिलं, तर आम्ही अबाधित. त्याच्याशिवाय नाही तेच जर गेलं, तर उद्या आम्ही कोणाकडे येणार? आपण विकलेल्या जागा विकतो, कोणातरी जागा विकून मोकळे होतो. काय? आणि मग याच्यामध्ये सांगतो, की मी हे केलं, ते केलं. पैसा असाच निघून जाणार. कालांतराने जेव्हा मुलं जेव्हा फिरून तिथे येतील की नाही, तेव्हा त्या जागेवर तिसराच कोणतरी उभा असणार आणि मग आपण कुठल्यातरी एका बांधावर उभे राहून तिकडे बोट दाखवून सांगणार, ती जागा आमची होती, आमची आहे नाही. आमची होती, आपल्या नक्कीच पोरांना सांगणार. हां. तर हा जो नक्कीच होती हा सुभाष शब्द सर. जो तिथे होता की नाही, तो येता कामा नये. नक्कीच हां. सुभाष सर. कारण घरातलं घरातलं मुळात चळवळ लोकांना नाटकच वाटते. कारण असं नाटक म्हणजे नाटक. याची दखल का कोण घेत नाही? कारण नाटक म्हणून नुसतं करमणूक नाही आहे. तर भारत देशामध्ये, नाही. युरोप खंडामध्ये अशी चळवळ सुरू होती, की नाटक करता करता चळवळ भारत देशात महाराष्ट्रात तर हो. नाहीच आहे. तर ही चळवळ अजून नाही. लोकांना किंवा चॅनल, टीव्ही चॅनल प्रत्येकाला समजत नाही आणि आम्हाला सध्या बाबत पडायचं सुद्धा नाही. आम्ही आमचं काम करत राहणार आहे. प्रसाद जोशी सर बरोबर. आज या भूमिकेत दाजी गावकरांच्या भूमिकेत आज असं आहे. कारण सुभाष सावंत सरांनी बोलले, की तुमचं जो कोट, तुमची ही टोपी परत आमका दिसावई म्हणा. आज त्यांच्यानी सांगितले आणि म्हणा आजपासून घरातलो घरातलो दाजी गावकार हे प्रत्यक्षात रंगमंचावर वावरत असताना आता ह्यो समाजामध्ये गावा पातळीवर आता गावात स्थायिक मुंबईतून गावाकडे इलेलो असो आणि आता गाव पातळीवर या दाजी गावकरांची टोपी आणि दाजी गावकरांचा वेश घरातलो रे घरातलं म्हणून तर असाच गरजच राहणार आहे. गाव गाव पातळीवर हे राहणार. काम सुरू होताला. आज बरोबर सुभाष आहे. सावंत बरोबर आहे. सरांनी नाईक सरांनी आमका ही टोपी आणि घालूक लावली. ही टोपी आणि माझा पेवरा जो असा आजपासून प्रत्येक कुठे व्याख्यान असू दे, मुलाखत असू दे, कुठेही असू कोणाचा दे. कार्यक्रम असू हां. दे, ह्याच पेवरात तिथे जातलं पाहिजे. पेवरावर करून जातलं हे नक्की बोलतोय. हां. तर हां. हे सुभाष खूप सुभाष मला सर ऐकून बरं जाता वाटलं. जाता हां. उत्तरार्ध म्हणजे माझी सुद्धा इच्छा होती, की आता रंगमंचावरून खाली उतरान दाजी गावकरचा ह्या व्यक्तिरेखाही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या जो वेश परिधान केले ह्या वेशभूषेची खूप गरज असता आणि त्याप्रमाणे मी आता सुरुवात करतोय. आज सुभाष नाईक सरांनी ह्या निमित्त केला आणि त्या खरोखरच त्यांना धन्यवाद देतोय आणि त्याला दृष्टिकोन जाता म्हणतात जाता साहेब. आपण हॅलो. कट होतंय. हां, हां. आलं. छान आवाज येतोय. जाता जाता आपल्या एक आपला मधुर आवाजात एक गीत गायलं, कविता तर आम्हाला सर्वांना बरं वाटेल. ते ऑफलाईन आहेत. चालू आहे, चालू आहे. माझा आवाज येतोय. तुमचं फक्त तुम्ही ऑफलाईन आहात.
सरांचा काही नेटवर्क इश्यू आहे, पण आता यापुढे हाच दाजी गावकार म्हणूनच घरातले घरात दाजी गावकरपेक्षा घरातल्या घरातल्याचा हा पेहराव हा नेहमी आता कोकणापर्यंत कोकणातील गाव पातळीवर जे शाळेत व्याख्यान किंवा काही असू दे, जास्तीत जास्त मालवणी जिथे बोलायचा तिथे बोलतो, मराठी बोला तिथे मराठी बोलतो. कोणी कोणी म्हणतात मालवणी बोला, नक्कीच तिथे मालवणी असताना. आणि खरोखरच घरातल्या घरात परत परत सांगतोय घरातल्या घरातलं हे नाटक नसून ही चळवळ आहे. नाटक आता थांबलंय तरी चळवळ सुरू आहे. त्यामुळे हे नाटकातील दाजी गावकरांची व्यक्तिरेखा जे कॅरेक्टर आहात आता दाजी गावकर ह्यो रंगमंचावरून खाली उतारलो असा. हा येतोय सर. आवाज? तर जाता अच्छा. जाता आपल्या गायनाची मधुर आवाज ची आम्हाला आतुरता लागलेली आहे. अरे वा. आपल्या मधुर आवाजात अच्छा. आम्हाला अ, ऐकायला आवडेल गाणं किंवा काही हरकत गीत. नाही. हो, ओके सर. अ, आजच्या मुलाखतीमधून मला ह्या सगळ्या गोष्टी काही पोचवायला येणार नव्हत्या. पण नक्कीच तुम्हाला मी माझ्या वाचकांसाठी आज जे काही वाचक इथे उपस्थित होते त्या वाचकांसाठी तुम्हाला मला असं एक सांगावंसं वाटतं, की एक कार्यक्रम अजून मी तुम्हाला द्यायचा आहे मला. निःशुल्क मला काही नको त्याचं काय. पण एक कार्यक्रम मी तुम्हाला देतोय. मी समोरून तुम्हाला सांगेन. पण हा केवळ फक्त नमाईच्या गेय कविता हा बरोबर. काव्यसंग्रह कसा आहे हा ओके. सांगण्यासाठी आणि केवळ या मंचावरून जी कोणी व्यक्ती जे काही इथे आता वाचक येतात त्यांच्या मनाचं बरोबर. मनोरंजन की नमाईच्या बरोबर. ह्या विचारधारेतून जन्माला आलेल्या कविता कशा आहेत ह्या बरोबर. पोचवण्याचा हा एक माझा मनोदय आहे आणि नक्कीच. त्याच्यासाठी एक कार्यक्रम नक्कीच तुम्हाला मी देणार नक्कीच. समोरून फोन नक्कीच. करेन नक्कीच. तुम्हाला आणि नक्कीच. तरी पण ज्या मातीत मी जन्माला आलो त्या मातीचा आपण हं. म्हणतो आज गणपती जर ठेवला तर गणपतीची आपण आरती करतो पण बरोबर. तशीच आज सिंधुदुर्गाच्या प्रांतासाठी आज मी इथे ह्या मंचावर आलोय मग माझा हं. सिंधुदुर्ग कसा असावा आणि हा बरोबर. सिंधुदुर्ग जेव्हा मी सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीत आहे किंवा असावा तर बरोबर. याला कुठेतरी मी एक धरती दिलेली आहे की ते हं. लंगारची दशावताराची त्याला एक कुठेतरी बाज आहे त्या कवितेला बरोबर. आणि तो एक नक्कीच. बाज ठेवून की ही सिंधुदुर्गाची संस्कृती आहे दशावतार तर त्यातून एक मी कविता लिहिली की माझ्या माझ्या प्रांताचं एक गुणगान बरोबर. सृष्टी सौंदर्य काय आहे आणि हे कॅरेक्टर आहे अर्थातच महर्षी नारद मुनी या प्रांतावरून आता थंडीच्या सीझन मधून जात आहेत तर तो हा प्रांत कसा आहे हे सांगणारी बरोबर. ही कविता आहे आणि खरं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हॅलो मी माझा माईक हां, बोला, त्याच्यासाठी बोला. वापरतोय अच्छा बोला, बोला. माईकचा मी वापर करतोय नक्कीच. आणि ही जी आता जो बदलायला गेला तर ह्या सिंधुदुर्गाच्या प्रांतावरून महर्षी नारद मुनी चाललेले आहेत आणि दशावतार पद्धतीने या रचनेला मी आपल्या समोर मांडतोय माझ्या रचनेचं शीर्षक आहे माझी सिंधू ही नगरी शीर्षक आहे माझी सिंधू ही नगरी आय फुलांची सजरी नटून ती बसली माझी सिंधुरी नगरी माझी सिंधुरी नगरी पाहतो मी सदा हरून ती कांती माझी सह्याद्री नगरी माझी सह्याद्री नगरी इथे वाहते स्वर्गासमहे इथे वाहते स्वर्गासमहे इथे वाहते स्वर्गासमहे ऐश्वर्य भरुनी सह्याद्री इथे रांगते सह्याद्री इथे रांगते दुधात ती न्हावणी माझी सिंधू ही नगरी
माझी सिंधुगी नगरी, कडे कपाळी मना विलसती, सौंदर्य भरुणी वैभवशाली असेल गाथा, वैभवशाली असेल गाथा, वैभवशाली असेल गाथा, नगण्य ही सुंदरी माझी सिंधुगी नगरी, माझी सिंधुगी नगरी, फुलांती सजली नटून ती बसली, दवानती भिजली माझी सिंधुगी नगरी, नगरी नगरी. धन्यवाद. छान. माझ्या सिंधुदुर्गाच्या या पावनभूमीसाठी हा माझा एक प्रयत्न होता आणि नक्कीच या आजच्या या सादरीकरणामध्ये जे वाचक, माझे मित्र परिवार, साहित्य मान्यवर जे इथे उपस्थित राहिले, माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला, आपली एक अमूल्य अशी एक वेळ त्यांनी माझ्यासाठी दिली, या वेळेसाठी मी नमाई सुभाष ना आभार मानणार ना धन्यवाद देणार. कारण आभार मानला तर तो भार होतो आणि धन्यवाद केला तिथे वाद निर्माण होतो. तर हे दोन्ही शब्द मी सोडून सर्वांना एक विनम्र अभिवादन करतोय. प्रत्येक वाचक किंवा प्रत्येक जो रसिक आहे, जो माझा रसिक आहे, त्याच्या प्रत्येक चरणाशी नमाई नेहमीच नतमस्तक आहे. कारण वाचक माझा देव आहे आणि मी नेहमी त्याची पूजा, तो माझ्यासाठी पूजेच असेल आणि पूजा करेन आणि तिथूनच मी मोठा होईल. आपण मला या मंचावर एक उपस्थित राहून जी एक वेळ दिली आहे त्याबद्दल मी घराजलो रे घराजलो या चॅनलसाठी, या आपल्या चळवळीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतोय. धरणे सरांना पण तुम्ही स्वतःहून या आजच्या मुलाखतीत तुम्ही उपस्थित राहिलात. बिंदिया मॅडम येणार होती पण त्यांच्याही प्रवासाला बिंदिया मॅडमच्या की खूप चांगलं हे एक आज जर त्या व्यक्तिमत्व ते उभरायला येत आहे, तिला घडवा. आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सहकार्य करू की एका मुलीला तुम्ही अशा पद्धतीने एक पत्रकारिता तुम्ही तिला शिकवत आहात, तर हे खूप चांगलं काम करताय तुम्ही. आणि माणसं घडवा, ज्या तुम्ही ज्या कलाकार घडवताय त्या तुमच्या प्रत्येक गोष्टीला नमाईचा नेहमीच सपोर्ट असेल. मी तुमच्या मागे उभा आहे काय. आणि इथेच मी माझी रजा घेणार. माझ्या पूर्ण वाचकांना मी अभिनंदन पुन्हा करतोय आणि हे सादरीकरण आपण इथेच संपवूया आणि पुढे जाऊया. आपण एक तासाची वेळ दिली. खूप छान. मस्त मजा. एकदम मंत्रमुग्ध झालो आपलं गाणं ऐकून, कविता ऐकून आणि खरंच आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता आपण इथेच थांबूया. अशाच पुढच्या वेळी अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या चर्चा, मुलाखत घेऊन जास्तीत जास्त कोकण वासियांना मार्गदर्शन कसं करू, कसं चांगलं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू. तोपर्यंत आता थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. धन्यवाद. जय कोकण.